झी 24 तास, एक पाऊल पुढे। नाशिकच्या कविता राऊतनं 21 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये बाजी मारली तर नाशिकचीच मोनिका आथरे दुसऱ्या क्रमांकावर आली। वसई विरार महिला मॅरेथॉनमध्ये नाशिकचाच दबदबा खऱ्या अर्थानं दिसून आला। कविता आणि मोनिकाशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। मॅरेथॉन कुठलेही असो, दबदबा हा नाशिकचाच असतो। वसई विरार मॅरेथॉनमध्येही नाशिकचाच दबदबा दिसला। महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये कविता राऊत पहिली आली आणि मोनिका आत्रे दुसरी आलेली आहे। आता आपल्यासोबत कविता आहे। कविता, कशी राहिली शर्यत आणि विजेतेपद मिळवलंय पुन्हा एकदा नाशिकने? खूप आनंद होतोय, कारण दिल्ली मॅरेथॉन नंतर थोडीशी जी कसर होती ती आज मी भरून काढण्याचा दिल्ली मॅरेथॉन नंतर लगेच विचार केला होता। त्याच्या मेहनत माझी आहेच आहे, पण माझे सर आणि सरांची पण खूप मेहनत आहे। वेळोवेळी मला हे करणं, प्रोत्साहन देणं, ते जेवढं मी मेहनत केलेलं आहे तेवढं माझ्या कोचने पण केलेली आहे। तर कोचचं मी धन्यवाद मानेन। मोनिका, कविताला चांगलं कॉम्पीट केलं। एक तुम्ही मैदानात सराव करताना सोबत असतात, पण आज एक स्टँडर्ड रेसमध्ये सुद्धा तुम्ही एक चांगली कॉम्पिटिशन झाली। सर, मैदानावर प्रॅक्टिस करण्यात आणि कॉम्पिटिशन करण्यात खूप फरक असतो। आज माझी बहीण कविता दिदी खूप मोठी आहे माझ्यापेक्षा वयाने आणि एक्सपिरियन्स खूप आहे जास्ती। आज फर्स्ट टाइम आम्ही दोघी कॉम्पिटिशन बरोबर केली, त्यामुळे मला खूप जास्त आनंद होतोय। मी लास्ट इयरची कॉम्पिटिशन त्यात थर्ड होती वसई विरारची, या वर्षी मी दुसरी आहे। पुढच्या वर्षी नक्कीच मी फर्स्ट येईल याचं मी माझं टार्गेट ठेवेल। आणि आमच्याबरोबर आमचे जे सर आहेत विजेंद्र सिंग सर, हे नेहमी आमच्या मागेच असतात, प्रत्येक कॉम्पिटिशनला बरोबर असतात। त्यांचं प्रोत्साहन आमच्यापेक्षा त्यांची जास्ती मेहनत आहे। यापूर्वी प्रिजा श्रीधरन किंवा एक सुधा सिंग असे कॉम्पिटिशन होता, आता तुझी सहकारी स्वतः कॉम्पीट करता, एक चांगलं चिन्ह निश्चित म्हणता येईल याला? हा, बिलकुल। ऍक्च्युली माझ्या पाठीमाग मोनिका पण आता चांगले करायला लागले आणि मला खूप आनंद होतोय की माझी छोटी बहीण जे माझी 2004 पासून आम्ही एका ग्राउंडवरती ट्रेनिंग करतो ती माझ्याबरोबर कंप्लीट करते, तर याचा खूप आनंद होतोय। आपण बघू शकतो की नाशिककरांचा कसा दबदबा होता वसई विरारमध्ये। व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेंद्रसह अमर काणे, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।